नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अभियांत्रिकेच्या काही मोठ्या उड्डाणांबद्दल. म्हणजे लांब पल्ल्याचे पूल. हो. खरं तर हे पूल म्हणजे मोठे इंजिनिअरिंग मार्वल्स आहेत. अगदी. आपल्यासमोर सेतू, रचना आणि नाविन्यपूर्ण तंत्रे यातून काही माहिती आहे. त्या आधारावर आपण या प्रचंड रचना कशा उभ्या राहतात यावर एक नजर टाकूया. नक्कीच. विशेषतः केबल स्टेड आणि सस्पेन्शन पूल म्हणजे यातला फरक काय, ते कसे बांधतात आणि काय नवीन टेक्नॉलॉजी वापरली जाते हे समजून घेणं महत्वाचं आहे, नाही का? बरोबर. कारण हे पूल फक्त काय म्हणतात त्याला सुंदर नसतात. ते दळणवळणातले मोठे अडथळे पार करतात. नद्या, दर्या, अगदी समुद्रसुद्धा. आणि त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. हम्म. तर हे पूल म्हणजे अभियांत्रिकीच्या मर्यादा कशा विस्तारल्या गेल्या याचं उत्तम उदाहरण आहेत असं म्हणायला हरकत नाही. ओके. चला तर मग सुरुवात करूया केबल स्टेड पुलांपासून. माहितीनुसार यांची रचना सस्पेन्शन पुलांपेक्षा थोडी वेगळी असते. काय नेमकं वैशिष्ट्य आहे यांचं? हो. केबल स्टेड पुलांमध्ये कसं असतं की पुलाचा डेक म्हणजे ज्यावरून आपली वाहनं जातात, तो डेक थेट टॉवरमधून येणाऱ्या केबल्सनी धरलेला असतो. अच्छा. डायरेक्ट केबल्स? हो, डायरेक्ट. त्या केबल्स डेकचा भार सरळ टॉवरकडे पाठवतात. आणि गंमत म्हणजे या केबल्सच्या ताणामुळे डेकवर एक प्रकारचा दाब म्हणजे कंप्रेशन निर्माण होतो. हम्म. त्यामुळे तो डेक ताठ राहतो, जास्त हेलकावे खात नाही. साधारण 200 मीटर ते 1000 मीटरपर्यंतच्या अंतरासाठी हे खूप प्रभावी ठरतात. अच्छा. म्हणजे डेक स्वतःच एक स्ट्रक्चरल मेंबर बनतो यात. आणि ह्यांच्या बांधणीची जी कॅन्टिलिव्हर पद्धत आहे, हं. ती कशी काम करते? बरं. कॅन्टिलिव्हर पद्धत म्हणजे कसं की टॉवरपासून सुरुवात करायची आणि डेकचे तुकडे म्हणजे सेगमेंट्स एकामागे एक दोन्ही बाजूंना जोडत जायचे. ओके. प्रत्येक तुकडा जोडला की त्याला आधार द्यायला एक नवीन केबल टॉवरवरून आणून जोडायची आणि ती ताणायची. असं करत करत पूल पुढे बांधला जातो. इंटरेस्टिंग. दिसायला खूप आकर्षक असतात हे पूल, पण मग उंच टॉवर लागतात आणि एखादी केबल जर निकामी झाली तर थोडा धोका असतो रचनेला. समजलं. आता वळूया सस्पेन्शन पुलांकडे. हे तर म्हणतात की जगातले सगळ्यात लांब पल्ले गाठू शकतात, म्हणजे 1000 मीटरपेक्षाही जास्त. वा. हे कसं काय शक्य होतं? हो, यांची रचना एकदम वेगळ्या तत्वावर आहे. इथे डेक थेट टॉवरला नाही जोडलेला. अच्छा. इथे डेक हा उभ्या तारांवर, त्यांना सस्पेंडर्स म्हणतात, त्यावर टांगलेला असतो. ओके. आणि या उभ्या तारा दोन मुख्य खूप जाड अशा केबल्सना जोडलेल्या असतात. ह्या मुख्य केबल्स दोन्ही बाजूंच्या उंच टॉवर्सवरून जातात. हम्म. आणि दोन्ही टोकांना जमिनीमध्ये भक्कम अँकरेजमध्ये म्हणजे मोठे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स असतात, त्यात घट्ट बांधलेले असतात. ओके. त्यामुळे सगळा भार, सगळं वजन त्या दोन मुख्य केबल्सवर येतं, हम्म. ज्यात प्रचंड ताण असतो म्हणजे टेन्शन.
समजलं. आता वळूया सस्पेन्शन पुलांकडे. हे तर म्हणतात की जगातले सगळ्यात लांब पल्ले गाठू शकतात, म्हणजे 1000 मीटरपेक्षाही जास्त. हे कसं काय शक्य होतं? हो, यांची रचना एकदम वेगळ्या तत्वावर आहे. इथे डेक थेट टॉवरला नाही जोडलेला. अच्छा. इथे डेक ह्या उभ्या तारांवर, त्यांना सस्पेंडर्स म्हणतात, त्यावर टांगलेला असतो. ओके. आणि ह्या उभ्या तारा 2 मुख्य, खूप जाड अशा केबल्सना जोडलेल्या असतात. ह्या मुख्य केबल्स दोन्ही बाजूंच्या उंच टॉवर्सवरून जातात. आणि दोन्ही टोकांना जमिनीमध्ये भक्कम अँकरेजमध्ये, म्हणजे मोठे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स असतात, त्यात घट्ट बांधलेले असतात. ओके. त्यामुळे सगळा भार, सगळं वजन त्या 2 मुख्य केबल्सवर येतं, ज्यात प्रचंड ताण असतो, म्हणजे टेन्शन. हा ताण टॉवरमार्फे त्या अँकरेजकडे जातो. अच्छा, म्हणजे मुख्य भार त्या 2 मोठ्या केबल्स आणि अँकरेजवर असतो. डेक फक्त त्यावर टांगलेला असतो, म्हणून ते इतके लांब असू शकतात. अगदी बरोबर. हेच त्यांच्या प्रचंड लांबीचं रहस्य आहे. पण ह्या मुख्य केबल्स बनवणं हेच एक खूप मोठं आणि गुंतागुंतीचं काम आहे. कसं काय? कारण ह्या मुख्य केबल्स अगदी हजारो अतिउच्च शक्तीच्या स्टीलच्या तारा एकत्र पिळून बनवतात. त्याला वायर स्पिनिंग म्हणतात, किंवा मग आता तयार मोठे स्ट्रँड्स पण वापरतात. पण हे खूप वेळखाऊ आणि कौशल्याचं काम आहे. बापरे. फायदा तर स्पष्ट आहे, लांबी, पण तोटे पण आहेत. हे पूल वाऱ्यामुळे जास्त हिलकावे खाऊ शकतात. हो, ते टकोमा नॅरोज ब्रिजचं उदाहरण ऐकलंय. अगदी. ती घटना खूप महत्वाची ठरली. त्यानंतर एरोडायनामिक डिझाईनवर खूप लक्ष दिलं जाऊ लागलं. शिवाय ते मोठे अँकरेज खूप महाग असतात आणि बांधकाम देखभाल पण गुंतागुंतीची असते. स्पष्ट झालं आता. आता थोडं बांधकामातल्या नवीन तंत्रांबद्दल बोलूया. इन्क्रिमेंटल लॉन्चिंगचा उल्लेख आहे. हे काय आहे नक्की? पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळं कसं? हो, इन्क्रिमेंटल लॉन्चिंग हे म्हणजे खास करून अशा ठिकाणी वापरतात जिथे खाली बांधकाम करणं किंवा आधार देणं अवघड असतं. समजा खोल दरी आहे, मोठी नदी आहे, किंवा खाली खूप रहदारीचा रस्ता आहे. तर अशा वेळी काय करतात? पुलाचा डेक एका टोकाला कारखान्यासारखा सेटअपमध्ये टप्प्याटप्प्याने बनवतात आणि मग तयार झालेला भाग जॅक वापरून हळूहळू पुढे ढकलतात. अच्छा, ढकलत नेतात. हो, त्यामुळे खालच्या जागेत म्हणजे नदीत किंवा रस्त्यावर कमीत कमी अडथळा येतो आणि कामही सुरक्षित होतं. कल्पक आहे. आणि प्री फॅब्रिकेटेड घटक वापरणं, म्हणजे कारखान्यात बनवून आणलेले भाग, याने काय साधतं? फक्त वेळ वाचतो का? वेळ तर वाचतोच, पण फक्त वेळ नाही, गुणवत्ता आणि सुरक्षितता पण वाढते. ओके. प्री फॅब्रिकेशनमध्ये पुलाचे मोठे मोठे भाग, डेकचे पॅनल असतील किंवा पियरचे सेगमेंट असतील, हे कारखान्यात म्हणजे एकदम नियंत्रित वातावरणात बनवतात आणि मग ते जागेवर आणून फक्त क्रेनने उचलून जोडायचे. यामुळे जागेवरचं काम खूप कमी होतं, हवामानाचा कामावर परिणाम कमी होतो आणि क्वालिटी कंट्रोल चांगलं राहतं. बरोबर. आजकाल अनेक मोठ्या प्रकल्पांमध्ये हे सर्रास वापरलं जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर, केबल स्टेड पोल हे थेट केबलच्या आधारावर आणि मध्यम लांबीसाठी उत्तम. तर सस्पेन्शन पूल मुख्य केबल्सवर टांगलेल्या डेकमुळे प्रचंड लांब पल्ले गाठू शकतात. अगदी. आणि इन्क्रिमेंटल लॉन्चिंग व प्रीफॅब्रिकेशन सारख्या तंत्रांमुळे पूल बांधणी जास्त सुरक्षित, वेगवान आणि कार्यक्षम होत चाललीय. अगदी बरोबर. हे अभियांत्रिकी चमत्कार कसे साकार होतात हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे, नाही का? खरंच. आणि या माहितीच्या आधारावर एक विचार मनात येतो की भविष्यात काय, म्हणजे कार्बन फायबर सारखे अजून हलके पण मजबूत साहित्य येईल का? किंवा मग कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि रोबोटिक्स वापरून पूल बांधणीच्या मर्यादा अजून वाढवता येतील. या एवढ्या मोठ्या रचनांची देखभाल, त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी तंत्रज्ञान अजून काय काय करू शकेल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा.